परंतु न्याय आहे असं जनतेला वाटलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून याचा तपास व्हावा ही माझी अपेक्षा आहे. दोन कोटीच्या प्रकरणामध्ये वाल्मिकांना काळे यांना ताब्यात ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची चौकशी चालू आहे. मात्र या संदर्भामध्ये आता जे मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा मागणे सत्तेधारीतले आमदार मागत आहेत. कसं पाहता? नाही, मला वाटतं की कार्यकर्ता एकदा जाळ्यात आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं तपास होत असताना त्यांनी दिवसभरामध्ये किंवा त्या सगळ्या घटना घडल्यानंतरच्या काळामध्ये कुणाकुणाशी संपर्क केला याची शहानिशा तपास यंत्रणेने करावी आणि जे दोषी असतील मग ते कोणी असू त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यांची राजीनाम्याची मागणी केली जाते. त्यांची धनंजय मुंडे राजीनामा द्यावा. नाही, मी काय म्हटलं की तपास यंत्रणेचा जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आणि चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोण काय मागत आहे हे महत्त्वाचं नाही. ह्याच्यामध्ये मुख्य दुवा कोण आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे. दादा, त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी या गावकऱ्यांना आंदोलन देखील केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता जन आंदोलन उभा राहत आहे. कुठंतरी हे सगळं दुर्दैवी गोष्ट वाटत नाही का आपल्याला? कारण संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं हादरलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं मन, ज्यांच्या संवेदना जाग्या आहेत अशांचं सगळ्यांचं मन सुन्न झालेलं आहे. कारण दिवसा ढवळ्या 8-10 लोक येतात आणि गाडीतून एखाद्या समाजसेवकाला ओढून घेऊन जातात आणि 1-2 तासानं घरी पाठवतो म्हणता म्हणता त्याचं प्रेतच घरी पाठवलं जातं. म्हणजे ही घटना अत्यंत क्रूरतेच्या पलीकडची आहे आणि म्हणून मला वाटतं की माझ्यासारख्या सुद्धा चळवळीतल्या कार्यकर्त्याला याचा प्रचंड संताप येत आहे. अशा लोकांना खऱ्या अर्थानं या देशातली न्यायव्यवस्था काय असेल काय म्हणेल याची पर्वा न करता चौकात आणून खऱ्या अर्थाने यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे. अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. परंतु त्यांना कुटुंबांना न्यायासाठी अशी आंदोलन करण्याची वेळ येते, हे दुर्दैव वाटत नाही. या कुटुंबाच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्र आहे. 18 पगड जाती, सगळा समाज, ज्यांच्या मी मगाशी म्हटलं संवेदना जागा आहेत ते सगळे लोक खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रातले या कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहिलेले आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं सरकार जो तपास सुरू करत आहे त्या तपास यंत्रणेवरती सुद्धा आपण विश्वास ठेवून निश्चितपणानं तपास यंत्रणेलाही सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे. पण मी आपल्या माध्यमातून एक सांगतो की कोणताही आरोपी निश्चितपणानं सुटला जाणार नाही. आम्ही निश्चितपणानं सगळे आमदार असू खासदार असू ज्यांच्या संवेदना जाग्या आहेत ते सगळे आम्ही या कुटुंबाबरोबर आहोत आणि सरकारला न्याय देण्यासाठी आम्ही जे लागल ते आम्ही करू आणि प्रयत्न करायला सरकारलाही भाग पडू.